2,60,000 पेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 90% पेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे। यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये DBT त्या ठिकाणी झालेला आहे। 1% जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्या बहिणींना सुद्धा जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 6 जुलै 2025 आज शेवटच्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा आज आषाढी एकादशी आहे, तर सर्व लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या हार्दिक अशा शुभेच्छा आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता काल 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे। परंतु काही बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे का। काही बहिणींना 3,000 रुपये आलेले आहेत, त्यामुळे काही बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये खरोखर मिळणार आहेत का। बघा आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा 13वा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे का ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा येऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की काल जून महिन्याचा 12 हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले होते। त्यामुळे कालपासून बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होताच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, फक्त काल जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता, तर काल काही बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर झालेले आहेत आणि काही अशा बहिणी होत्या की त्यांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, त्या बहिणींना सुद्धा मागील पैसे कालच विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघणार आहोत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येतील, तर या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे, जून हप्ता, त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे आणि जुलै हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता आज जमा होणार आहे का ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींना पैसे मिळणार नाहीत, काही बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा भाषण ऐकलेलं होतं, त्या भाषणामध्ये महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे की 99% बहिणींना पैसे आलेले आहेत, 1% बहिणींना पैसे आलेले नाहीत। बघा त्या 99%पैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, परंतु 1%पैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी ठरणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, छाननी करण्यात आलेली होती, तर या छाननीमुळे काही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, त्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा तुम्ही सुद्धा तुमच्या मेसेजच्या बॉक्समध्ये म्हणजेच मोबाईलमध्ये जो मेसेजचा बॉक्स असतो त्या बॉक्सवरती दाबायचं आहे आणि त्या ठिकाणी पाहायचं आहे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रिजेक्ट मेसेज आलेला आहे का। ज्या बहिणींना रिजेक्ट मेसेज आलेला असेल त्यांना जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर ते पैसे मिळणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींचे अर्ज
अपात्र करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी शासकीय योजनेचा लाभ घेत होते, म्हणजेच त्या शासकीय कर्मचारी होत्या, सरकारी नोकरीमध्ये कामगार होत्या, तर त्या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत आहेत त्याच बहिणींना जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे सोबतच जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे. बघा ज्या बहिणींचं आधार कार्ड सध्याच्या स्थितीला बँक खात्याशी लिंक असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असेल त्याच बहिणींची प्रतीक्षा सामणार आहे, त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. बघा काही बहिणींचं आधार कार्ड वेगळ्या बँकेला लिंक आहे, काही बहिणींच्या बँकेला दुसऱ्याच कोणाचं तरी आधार कार्ड लिंक आहे आणि काही बहिणींचं असं सुद्धा झालेलं आहे की आधार कार्डवरती एक नाव आहे आणि आपल्या बँक पासबुकवरती दुसरं नाव आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो जर तुम्ही सर्व कामे व्यवस्थित केलेली असतील तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा जर तुमच्याकडून चुकून होकून एखादं काम राहिलेलं असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत बघा, सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आज कोणकोणते पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा आज जून महिन्याचा 12 हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये, म्हणजेच या गॅस कनेक्शनमध्ये काही बहिणींना थेट 2,500 रुपये मिळत आहेत तर काही बहिणींना 830 रुपये सुद्धा मिळत आहेत. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते त्यांना मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच जुलै महिन्याचा 13 हप्ता सोडण्यात आलेला आहे का, जुलै महिन्याचा 13 हप्ता खरोखर मिळणार आहे का ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही अगदी 1 मिनिट हा व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती देणार आहे. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत बघा, सर्वात प्रथम ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी पात्रतेचं पालन करत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. सोबतच ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, सरकारी नोकरीमध्ये कामगार नसतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते विस्तांतर झालेले आहेत. म्हणजेच 11 हप्त्यांचे सरासरी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 16,500 इतकी रक्कम विस्तांतर सुद्धा झालेली आहे. तुम्हाला आज 12 हप्ता मिळणार आहे, म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहे. म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीला 18,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी फक्त एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत. बघा सर्व मिळून किती पैसे बघा, जून हप्ता 1,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, म्हणजेच आज 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. परंतु काही बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील हप्त्यांचे पैसे मिळणार का. बघा 100% महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे. कोणत्याही बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आता आपण आज कोणाला पैसे मिळणार, मागील पैसे मिळणार का, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपण 4 नियम बघून घेऊयात. ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत, अन्यथा त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का, या 4 नियमांचं पालन करत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. ज्या बहिणी पालन करत असतील त्या बहिणींना पैसे मिळतील, ज्या बहिणी पालन करणार नाही त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं हा जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम उत्पन्नाचा आहे. बघा लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती 2024 मध्ये, तर 2024 मध्ये उत्पन्नाची अट घालण्यात आलेली होती. तर या 2024 मध्ये उत्पन्नाची अट 2.5 लाखांची घालण्यात आलेली होती. परंतु आता सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे. तर या 2025 मध्ये काही बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे झालेलं आहेत. म्हणजे ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5
30 लाखांपेक्षा जास्त झालेला असेल त्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे. सोबतच जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम टॅक्सचा आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणीनं जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण किंवा लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. सोबतच लाडक्या बहिणीनं जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे. बघा, तुमच्याकडे जर स्वतःची 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही या 4 चाकी गाडीमधून फिरत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे स्वतःची 4 चाकी गाडी नसेल, ज्या लाडक्या बहिणी रेल्वेने प्रवास करत असतील, बसने प्रवास करत असतील, म्हणजेच इतर वाहतूक वाहनांमधून प्रवास करत असतील, स्वतःच्या मालकीच्या वाहनांमधून प्रवास करत नसतील, अशाच बहिणींना पैसे देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं हा जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम या 3 नियमांपेक्षा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, चौथा नियम नोकरीचा आहे. बघा, तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल, शिक्षिका असाल, मुख्याध्यापिका असाल, रेल्वे कामगार असाल, कर्मचारी असाल, म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये सरकारी हुद्द्यावरती कामाला असाल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना आज जून हप्ता मिळणार आहे. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी पालन करणार नाहीत, ज्या बहिणी पालन करणार नाही, सोबतच पात्रतेमध्ये बसणार नाहीत, त्या बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्हे बघून घेऊयात. जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज 100% पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, कालपासून जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. म्हणजेच काल 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बीड. बघा, या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये काल पैसे आले, परंतु काही अशा बहिणी आहेत की काल त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही. तर त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे जून हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत. दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, तिसरा जिल्हा हिंगोली, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा धाराशिव, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा अहिल्यानगर, 10वा जिल्हा अमरावती, 11वा जिल्हा यवतमाळ आणि 12वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बघा, आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये काल पैसे आले, आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं आज काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेमध्ये असेल त्या बहिणींना पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं अगदी 1 मिनिटामध्ये बँका बघून घेऊयात. त्यानंतर आपण जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्र जमा होणार आहे का याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते अपडेट सुद्धा बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम स्टेट बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, कॅनरा बँकेमध्ये असेल, HDFC बँकेमध्ये असेल, इंडियन बँकेमध्ये असेल, ओव्हरसीज बँकेमध्ये असेल, सेंट्रल बँकेमध्ये असेल, भारत बँकेमध्ये असेल, सिटी बँकेमध्ये असेल, ॲक्सिस बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, इंडस बँकेमध्ये असेल, येस बँकेमध्ये असेल, IDBI बँकेमध्ये असेल, पेटीएम बँकेमध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, युनियन बँकेमध्ये असेल, युको बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, IDFC बँकेमध्ये असेल आणि पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल, या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील. कोणत्याही बहिणींचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असू द्या तरी पण पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, या बँकांसाठी एक अट लावण्यात आलेली आहे. ती अट अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, ती जी अट आहे तर ती अट म्हणजे त्या बँकेला डीबीटी असावी, त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं, तरच तुम्हाला पैसे मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं सध्याच्या स्थितीला चालू असावं. बघा, काही बहिणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी
काढण्यासाठी जात नाहीत, म्हणजेच त्या लाडक्या बहिणी फोनपे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप वापरत आहेत आणि त्यांना त्या फोनपे आणि गुगल पेवरती लगेच हप्ता पडलेला आहे का नाही हे सुद्धा समजत आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात असतील त्या बहिणींचं बँक खातं बंद पडणार नाही, त्या बहिणींना पैसे काढता येतील, त्या बहिणींचा 1 रुपया सुद्धा कटणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं, जून हप्ता तुम्हाला 100% नाही 101% आज मिळणार आहे. काल मिळालेला आहे, आज मिळणार आहे, उद्या सुद्धा मिळणार आहे. परंतु जुलै महिन्याचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजेच 13वा हप्ता आहे, तर तो 13वा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये किंवा आज, उद्या आणि परवा या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळणार आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत. बघा यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जे हे सोशल मीडियाचे ॲप आहेत त्याच्यावर ते एकच बातमी फिरत होती की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये हस्तांतर होईल. म्हणजेच ज्याप्रमाणे महिला दिनानिमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्रितपणाने 3000 रुपये महिला दिनानिमित्त जमा झालेला होता, त्याचप्रमाणे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल. ही बातमी फिरत होती, तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल, बघितलेली असेल, वाचलेली असेल. परंतु लाडक्या बहिणीनं, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आज पंढरपूरमध्ये आहेत, तर त्यांनी पंढरपुरामधून पत्रकार परिषद घेतलेली होती. तर या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं, आपण वरती विश्वास ठेवू नका. बहिणींना आज जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे. जुलै महिन्यासाठी अजून निधी आलेला नाही, त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये अजून सोडण्यात आलेला नाही आणि कोणत्याही बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता लगेच मिळणार नाही. कारण ज्याप्रमाणे जून हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागली होती, त्याप्रमाणे जुलै हप्त्यासाठी सुद्धा थोडीफार वाट पाहावी लागणार आहे. कारण थोडीफार प्रतीक्षा केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, मग मागील काही महिन्यांचे पैसे थोडीशी प्रतीक्षा केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर झालेले आहेत. त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे, 13वा हप्ता सुद्धा प्रतीक्षा केल्यानंतर हस्तांतर होईल. परंतु लाडक्या बहिणींकडून काही मागण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहे. त्या संदर्भात आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे. लाडक्या बहिणींची जी पहिली मागणी आहे, तर ती पहिली मागणी 1500 रुपयावरून 21 रुपये हप्ता करा. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 1 वर्ष 1500 रुपयाप्रमाणे हप्ता मिळाला, तर आता हे जे पुढचं वर्ष आहे म्हणजेच 12 महिन्यांचे पैसे मिळाले. आतापासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर या नवीन वर्षाचा जो पहिला हप्ता आहे, तर तो हप्ता जुलै महिन्याचा हप्ता आहे. म्हणजेच या जुलै महिन्यापासून 1500 ऐवजी 21 रुपयाप्रमाणे हप्ता द्या. आणि जी दुसरी मागणी आहे, तर ती दुसरी मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींनी दुसरी मागणी केलेली आहे, तर ते दुसरी मागणी म्हणजे प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करा आणि त्या तारखेला पैसे द्या. म्हणजेच लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहायची गरज भासणार नाही. त्या संदर्भात आदिती तटकरे मॅडमने सुद्धा माहिती दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं, कोणत्याही महिन्याची 1 तारीख फिक्स करणं शक्य होत नसतं, कारण निधीमध्ये कमतरता येते. सध्याच्या स्थितीला निधी असला तर पुढच्या महिन्यामध्ये त्या निधीसाठी वाट सुद्धा पाहावी लागत असते. म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मिळत राहील. त्याच्यामध्ये तारीख इकडं तिकडं होऊ शकते, परंतु हप्ता हा 100% मिळत राहील. बघा लाडक्या बहिणीनं सर्व माहिती मुद्देसूद दिली. जर मनामध्ये काय अडचण असेल, मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटच्या खाली सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिप्लाय सुद्धा देणार आहे. परंतु व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.